नमस्कार. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिवरापाडी ही अतिशय डोंगर दऱ्यातली आमची शाळा आणि इथं आमच्या शाळेमध्ये आमच्या मुख्याध्यापिका आदरणीय ससाने मॅडम यांनी मागील वर्षी एक उपक्रम पाढे पाठांतराचा उपक्रम चालू केला आणि त्या अंतर्गत दर आठवड्याला एका वर्गाचं नाव घेऊन त्या वर्गाला पाढे पाठांतराची संधी दिली. पाढे पाठांतर इतके झाले मुलांना, त्या उपक्रमात मुलांनी इतक्या आनंदाने सहभाग नोंदवला आणि पाढे पाठांतर इतके झाले की मुलांना 30-300 पर्यंत झालेच. पण शेख अल्फिशान नावाचा आमच्या वर्गातला मी जवकर सर आणि हे जाधव सर आमच्या वर्गातील शेख अल्फिशान या मुलाला तर तब्बल 150 पर्यंतचे पाढे पाठ झाले. त्या उपक्रमामुळे 1ली ते 7वी पर्यंतच्या सर्व मुलांना जवळपास 80 ते 90% मुलांना 30-300 पर्यंत पाढे पाठ झाले. असे विविध उपक्रम आम्ही आमच्या शाळेत राबवणार आहोत. ही आमची आदर्श शाळा. तर सर्वांना विनंती आहे की अशा जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये आपण हा उपक्रम. प्राथमिक शाळा हिवरापाडीमधील विद्यार्थी आदरणीय मुख्याध्यापिका ससाने मॅडम यांनी मागच्या वर्षापासून जो पाढे पाठांतरांचा जो उपक्रम घेतला, त्या उपक्रमामध्ये सर्व मुलांनी सहभाग घेतला. त्यातला एक मुलगा हा जो आहे याला 1 ते 30 पर्यंत पाढे पाठ झालेच, पण त्यांनी आतापर्यंत 150 पर्यंत पाढे पाठ केलेले आहेत. यासाठी आमच्याच वर्गातील जाधव सर यांनी पाढे कसे तयार करायचे हे त्याला सांगितलं. त्यामुळे त्यांनी 30 पर्यंतचे पाढे आहेत, पण 30 पर्यंतचे पुढचे पाढे त्यांनी स्वतः तयार केले आणि पाढे पाठांतर केले. त्याचा इतका फायदा झाला की तो रोज सकाळी अभ्यास करू लागला. त्यामुळे त्याला गणित सोपी जाऊ लागले. त्यामुळे अदर विषयामध्ये त्याला इंटरेस्ट आला आणि खूप आनंद वाटला. त्यामुळं हा विद्यार्थी, असेच विद्यार्थी आमच्या शाळेत भरपूर आहेत. पण एक विद्यार्थ्याला आता त्याला 147 150 पर्यंत पाठ आहे, पण त्यातला आपण एक पाढा म्हणून 147वा पाढा त्याला आपण आता म्हणायला लावूया. अल्फिशान, 147चा पाढा तू म्हणून दाखव. 147 147 147 दोन्ही 294 147 400 41 147 588 147 5 735 147 सह 882 147 7 1000 29 147 8 1176 147 9 1323 147 10 1470 असे अनेक उपक्रम दरवर्षी आता आम्ही राबवू. मी श्रीमती ससाने सुनंदा धर्मा, मुख्याध्यापिका जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिवरापाडी. पण माझ्या शाळेची गुणवत्ता वाढवण्यासाठी खूप असे प्रयत्न आम्ही सर्व शिक्षक मिळून करतो. माझा स्वतःचा असा एक उपक्रम मी ठरवला. मी जेव्हा 2019ला मुख्याध्यापिका म्हणून या शाळेवर रुजू झाले, तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की ही मुलं थोडी गणिताच्या बाबतीत थोडी कच्ची आहेत. मग गणित पक्क करण्यासाठी सर्वात महत्वाचं म्हणजे पाढेपाठ असणं किंवा पाढे येणं फार महत्वाचं असतं. मग मी सगळ्या शिक्षकांना सांगितलं, सर आपण एक उपक्रम घेऊया. ठीक आहे, सगळ्यांनी मला हो म्हणून सांगितलं. आणि मग मी माझ्या मनात जो उपक्रम होता की 7 वर्गाच्या 7 चिठ्ठ्या करायच्या. पहिलीचा वर्ग तर नवीनच असतो, त्यांना 6 महिन्यानंतर दुसऱ्या सत्रात या उपक्रमात इन्व्हॉल्व करून घ्यायचं. मग इयत्ता 2रीसाठी 1 ते 100 पाढे आले पाहिजेत. 3रीसाठी 20 पर्यंतचे पाढे पाठ पाहिजेत आणि 4थी ते 7वी 30-10-300 पाढे पाठ असावेत, असा माझा एक उपक्रम होता. म्हणून मी काय करायचे, मुलांना दररोज एक आठवडाभर प्रयत्न केला, 15 दिवस पहिल्यांदा, की मुलं पाढे पाठ करतात का नाही. एवढा काही परिणाम झाला नाही. म्हणून मी माझं एक नवीन जे माझ्या डोक्यात कल्पना होती ती कल्पना वापरली आणि त्याद्वारे मी असं नवीन उपक्रम असा केला की 7 वर्गाच्या 7 चिठ्ठ्या करायच्या. पहिले 6 महिने 6 चिठ्ठ्या करायच्या आणि त्या चिठ्ठ्या टाकायच्या, एका छोट्या मुलाला उचलायला लावायच्या आणि ज्या वर्गाची चिठ्ठी निघल त्या वर्गाचा म्हणजे कितीपर्यंत पाढे पाठ आहेत, मी त्या मुलांच्या एका रजिस्टरवर पूर्ण नावं लिहून घ्यायचे. आज त्या एका मुलाचा जर आज 16चा पाढा पाठ असेल तर आजची तारीख टाकायची, आज 16 पर्यंत ह्याचा पाढा पाठ आहे, त्याच्या पुढे 16 लिहायचं. उद्याचा जर उपक्रम दुसऱ्या मुलाचा जर 25चा पाढा असेल तर त्याच्या नावापुढे 25 लिहायचे. आणि असं करत प्रत्येक वर्गाचं. मग अशा पद्धतीनं मी मग ज्या मुलाचा जो पाढा पाठ असेल त्याला सांगायचं, पुढच्या वेळेस तू जर याच्यानंतर पाढा पाठ केला नाही तर तुला शिक्षा मिळेल. आणि जे मुलं पाढे पाठ करू त्यांना बक्षीस दिलं जात होतं. अशा पद्धतीनं मग मुलं माझे
पाडेपाठ करायला लागले आणि एका वर्गाचं नाही सर्वच वर्गांना धास्ती लागून राहिली की कोणाची चिठ्ठी निघल म्हणून सगळेजण अभ्यास करायला लागले, सगळेच पाठ करायला लागले. कारण एका वर्गाला जर कोणाला सांगितलं उद्या तुमच्या वर्गाची बारी आहे पाडेपाठ करायची, तर त्या वर्गातले मुलं गैरहजर राहू लागले आणि किंवा आईवडिलांना घेऊन येऊ लागले, त्यांना नको वाटायला लागलं. मग अशा पद्धतीनं चिठ्ठी टाकल्यानंतर कोणत्या वर्गाला मग सगळेच वर्ग आपाप धास्तीत राहिले. त्यांना खूप म्हणजे हे वाटलं की आता कोणता वर्ग कोण आपल्यावर बारी येईल म्हणून सगळे वर्ग आपापले अभ्यास करत बसायला लागले. अशा पद्धतीनं सगळ्याच वर्गांना हा उपक्रम लागू झाला आणि हा उपाय लागू झाल्या कारणानं माझे सर्व विद्यार्थी आता खूप अशा छान पद्धतीनं आपापल्या वर्गाच्या दारात व्हरांड्यात पाडेपाठ